अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचा अपघात होता की घातपात होता याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली. अमोल मिटकरी असतील किंवा रुपाली ठोंबरे असतील यासारख्या नेत्यांनी त्यांच्या घातपाताबद्दलच्या शंका या कायम उपस्थित केल्या होत्या. पण जेव्हा रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये जे प्रेझेंटेशन दाखवलं त्या प्रेझेंटेशन मधून त्यांनी ज्या शंका आणि जे संशय उपस्थित केले त्यानंतर अजितदादांचा घातपात झाला होता हे संशयाचं धुकं अधिक गडद झालं. आता रोहित पवारांनी घेतलेल्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर त्यांनी आज दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्स मधून त्यांनी जे संशयाचं धुकं निर्माण केलं होतं किंवा जो संशय लोकांच्या मनात निर्माण झाला होता त्या संशयामध्ये अधिक भर पडली आणि अजित पवारांचा घातपातच झाला होता हा संशय आता कन्फर्मेशनच्या दृष्टीनं अधिक पुढे सरकलाय असं मला वाटतं. आता हा संशय अधिक गडद झाला किंवा कन्फर्म होत गेलाय असं मला का वाटतं, म्हणजे रोहित पवारांनी या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणते महत्वाचे मुद्दे मांडलेत, त्यातून आणखी काय प्रश्न निर्माण होतात, या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय संवेदनशील आणि अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर अजित पवारांचा घातपात झाला की तो फक्त अपघात होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी काही शंका आणि संशय उपस्थित केले. आता ते फक्त शंका आणि संशय उपस्थित करून थांबलेत का, तर तसं नाहीये. त्यांनी आणखी बरीचशी माहिती ही उजेडात आणली आणि त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्यांच्या संशयांना आणि शंकांना बळ दिलं आणि त्यांच्या या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर संशयाचं मळभ अधिक गडद झालंय असं म्हणायला जागा आहे. कारण की रोहित पवारांनी आणखी काही महत्वाचे पुरावे हे समोर आणलेत किंवा महत्वाची माहिती ही उजेडात आणली आणि या माहितीच्या आधारे अजित पवारांचा घातपात झाला होता हा संशय आता बळावत चाललेला आहे. आता रोहित पवारांनी त्यांच्या या पत्रकार परिषदेत मांडलेला पहिला मुद्दा म्हणजे ब्लॅक बॉक्स संबंधातला मुद्दा. म्हणजे ब्लॅक बॉक्स हा जळाला होता आणि त्यामुळं काही माहिती आपल्याला मिळू शकत नाही किंवा ती माहिती मिळवण्यासाठी ब्लॅक बॉक्स हा परदेशात पाठवला गेला अशी माहिती काल DGCA कडनं प्रसारित करण्यात आली किंवा जारी करण्यात आली. आता खरंच ब्लॅक बॉक्स जळू शकतो का हा मुद्दा यानंतर चर्चेत आला. खरं तर ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या टेलमध्ये म्हणजे विमानाच्या शेफ्टीमध्ये असतो आणि हा विमानाच्या शेफ्टीमध्ये यासाठीच ठेवला जातो की तो सेफ राहावा. कारण की विमानाचा ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी बहुतेक वेळा विमान पेट घेतल्यानंतर किंवा विमानाचा ब्लास्ट झाल्यानंतर शेफ्टी ही सुरक्षित राहते किंवा शेफ्टी ही पूर्णपणे जळत नाही आणि त्यामुळं ब्लॅक बॉक्स हा शेफ्टीमध्ये ठेवलेला असतो. आता अजितदादांच्या विमान अपघाताचे जरी तुम्ही फोटो बघितले तरी तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की अजितदादांच्या विमानाची सुद्धा शेफ्टी ही जशाला तशी होती किंवा तिला कमी डॅमेज झालं होतं आणि त्यामुळं ब्लॅक बॉक्स हा जळण्याची शक्यता कमी होती. आता यातली दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक बॉक्स हा टायटॅनियमच्या मटेरियल पासून बनलेला असतो आणि टायटॅनियम हा धातू 1600 डिग्री सेंटीग्रेडला वितळला जातो. म्हणजे त्याआधी तो वितळू शकत नाही आणि तो वितळू नये म्हणजे विमानाचा स्फोट झाल्यानंतर किंवा कोणत्याही प्रेशर खाली हा धातू वितळू नये किंवा ब्लॅक बॉक्स फुटू नये यासाठीच तो टायटॅनियमचा बनवलेला असतो. आता हा टायटॅनियमचा ब्लॅक बॉक्स 1600 डिग्री सेंटीग्रेडला जळतो किंवा 1100 डिग्री सेंटीग्रेडला तो तब्बल 1 तास कंटिन्युअसली जर ठेवला तरच तो जळू शकतो. पण अजितदादांच्या विमान अपघातात 1100 डिग्री तापमान हे सलग 1 तास असणं शक्यच नाहीये. मी असं का म्हणतोय तर त्याचं कारण म्हणजे जी विमानाची बॉडी असते ती ॲल्युमिनियम पासून बनवलेली असते आणि ॲल्युमिनियम हा धातू 600 डिग्री सेंटीग्रेडला वितळायला लागतो किंवा तो पगळतो. आता जर या विमान अपघातात जर 600 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान निर्माण झालं असतं तर विमानाची टेल ही ॲल्युमिनियमची बनलेली आहे आणि ती ॲल्युमिनियमची बनलेली टेल ही जळाली असती. पण अजितदादांच्या विमानाची टेल ही तर शाबूत आहे. मग या विमान अपघातात ज्यावेळी ब्लास्ट झाला त्यावेळी या ब्लास्ट मध्ये 1600 डिग्री तापमान निर्माण झालं नव्हतं हे यावरून क्लिअर होतं. आता जर 1600 डिग्री तापमान झालं नव्हतं
तर टायटॅनियमचा 1600 डिग्रीवर वितळणारा ब्लॅक बॉक्स वितळला कसा, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आता ब्लॅक बॉक्स खरंच वितळला की तो राजकीय हेतूने वितळवला गेला, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आता रोहित पवारांनी दुसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आणि या मुद्द्याच्या माध्यमातून संशयाचं धुकं अधिक गडद होतंय असं आपल्याला म्हणावं लागेल, किंवा अजितदादांचा घातपात झाला होता हा संशय अधिक बळावत जातोय असं म्हणावं लागेल. तो मुद्दा कोणता आहे, तर कोणतंही विमान किंवा कोणतंही विमानाचं इंजिन हे फक्त 5000 तास उडू शकतं, म्हणजे त्याची क्षमता ही 5000 तास उडण्याची आहे आणि त्यानंतर ते विमानाचं इंजिन रिटायर्ड केलं जातं. आता अजितदादांना जे विमान घेऊन जात होतं त्याचे किती फ्लाइंग आवर किंवा किती तास शिल्लक होते तुम्हाला माहिती आहे, तर त्याचे फक्त 85 तास शिल्लक होते. म्हणजे हे विमान आता रिटायरमेंटला आलेलं होतं. आणि यातली आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि यातून अजित पवारांच्या घातपाताच्या संशयाला बळ कसं मिळतं ते तुम्हाला सांगतो. आता या विमानाचे फक्त 85 तास उरले होते. आता जर 85 तासानंतर हे विमान रिटायर्ड होणार होतं तर या विमानाचा विमा अतिशय कमी असायला पाहिजे होता. पण या विमानाचा विमा किती होता हे तुम्हाला माहिती आहे, तर तो होता 50 कोटीचा. जर हे विमान विक्रीसाठी मार्केटमध्ये काढलं असतं तर कोणी त्याचे 10 कोटी रुपये सुद्धा दिले नसते. पण 50 कोटी रुपयाचा विमा या विमानाला कुणी दिला आणि कसा मिळाला याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, हा झाला 50 कोटींचा विमानाचा विमा. यामध्ये प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांचा विमा किती होता तुम्हाला माहितीये, तर तो होता 210 कोटी रुपये. म्हणजे विमान अपघातामध्ये यातले पॅसेंजर यातले पायलट जर मृत्युमुखी पडले तर त्यांना 210 कोटी रुपये मिळणार होते. मग या 210 कोटी रुपयाची लालच दाखवून तर सुमित कंपूरला हे विमान धडकवायला लावलं नाही ना, हा संशय या निमित्तानं उपस्थित होतो. या संशयाला बळ देणारी आणखी एक गोष्ट घडली आणि ती गोष्ट कोणती आहे, तर सुमित कपूर यांची मानसिक स्थिती. आता सुमित कपूर हे आधी एका हाय प्रोफाईल कंपनीत काम करत होते, पण ते दारू पिल्यामुळे त्यांचं लायसन्स सस्पेंड झालं आणि तिथं जो त्यांचा 13 लाखाचा पगार होता तो बंद झाला. आता हा पगार बंद झाल्यानंतर VSR मध्ये त्यांनी नोकरी सुरू केली आणि तिथं त्यांचा पगार फक्त 3 लाख रुपये होता. आता 13 लाखावरून 3 लाख पगार आल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती बिघडणार हे साहजिक होतं, किंवा कोणत्याही माणसाला त्याचा त्रास होणार हे साहजिक होतं. यातली आणखी एक गोष्ट म्हणजे सुमित कपूरांची कौटुंबिक स्थिती ही अतिशय वाईट होती. म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये वाद होते किंवा काही प्रॉब्लेम सुरू होते आणि त्यामुळे सुद्धा त्यांची मानसिक स्थिती ही खराब झालेली होती. आता यात आणखी भर पडली ती दारूमुळं, कारण की सुमित कपूरांना दारूचं व्यसन होतं. आता या तिन्ही गोष्टींचं मिश्रण झाल्यामुळंच सुमित कपूरांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आणि अशा मानसिक स्थिती खराब असलेल्या माणसाला प्रेशराईज करणं हे अतिशय सोपं होतं आणि त्यामुळं सुमित कपूरांना प्रेशराईज करून त्यांना हे विमान धडकवायला लावलं नाही ना, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो किंवा हा संशय या निमित्तानं उपस्थित होतो. रोहित पवारांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आणि तो मुद्दा आहे DGCA आणि VSR कंपनी यांच्यामधल्या संबंधांचा आणि साट्यालोट्याचा. त्यांच्यात काय संबंध होते, तर DGCAच्या ज्या नॉर्म्स आहेत किंवा ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती जर आपण लक्षात घेतल्या तर VSRच्या लेअरजेट या विमानाला भारतामध्ये ऑपरेट करण्याची परवानगीच मिळू शकत नाही. ही गोष्ट रोहित पवारांनी निदर्शनास आणून दिली आणि याचं उदाहरण रोहित पवारांनी काय दिलं, तर जे CSR आहे म्हणजे कॉकपिटचं रेकॉर्डर आहे त्याची क्षमता ही DGCAच्या नियमानुसार 2 तास असायला पाहिजे होती. पण लेअरजेट विमानात जे CSR मशीन बसवलेत त्यांची क्षमता ही फक्त अर्ध्या तासाची आहे. असे अनेक फ्लॉज हे लेअरजेटच्या विमानात आहे आणि ते DGCAच्या निकषात बसत नाहीत. त्यामुळं या विमानाला काहीतरी घपला करून किंवा बेकायदेशीररित्या विमान उडवण्याची परवानगी दिली गेली, ही गोष्ट रोहित पवारांनी निदर्शनास आणून दिली. यासोबतच रोहित पवारांनी या कंपनीचा भोंगळपणा उघड करणारी आणखी एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट ऐकून तुमचं डोकं सुन्न पडल्याशिवाय राहणार नाही. कोणती ती गोष्ट, तर व्हेनेझुएलाचा एक कॅप्टन आहे म्हणजे विमानाचा पायलट आहे ज्याचं नाव कॅप्टन कार्लोस आहे. हा कॅप्टन कार्लोस पॅसेंजर म्हणून विमानात शिरायचा आणि विमान उडवायचा. म्हणजे या कंपनीचा कारभार किती भोंगळ होता
आणि ही कंपनी किती कायदे धाब्यावर बसून ऑपरेट होत होती किंवा अजूनही होते याचं हे उदाहरण आहे. आता एवढा सगळा भोंगळ कारभार असताना या कंपनीवर कारवाई का होत नाही? तर त्याचं अतिशय महत्वाचं कारण म्हणजे या कंपनीच्या मालकाचे म्हणजे या कंपनीच्या मालक असलेले व्ही.के. सिंग आणि रोहित सिंग यांचे असलेले राजकीय कनेक्शन. यांचे राजकीय कनेक्शन काय आहेत? तर टीडीपी नावाचा जो आंध्र प्रदेश मधला पक्ष आहे जो सध्या सत्तेत पण आहे आणि याच पक्षाचा व्यक्ती हा नागरी उड्डाण मंत्री आहे. आता या टीडीपी पक्षाचे नेते ह्या रोहित सिंगच्या जयपूरमध्ये झालेल्या लग्नात उपस्थित होते आणि यावरून त्यांचं जे पॉलिटिकल कनेक्शन आहे हे उजेडात येतं आणि हे कनेक्शन असल्यामुळं जो केंद्रातला टीडीपीचा नागरी उड्डाण मंत्री आहे तो मंत्री या व्हीएसआर कंपनीला वाचवत तर नाहीये ना, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आता रोहित पवारांनी मांडलेले सगळे मुद्दे बघितल्यानंतर किंवा मी केलेलं विश्लेषण ऐकल्यानंतर अजितदादांचा अपघात होता की घातपात होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. धन्यवाद.